हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बिबवा या झाडाची माहिती घेणार आहोत. बिबवा याला इंग्रजीमध्ये मार्किंग नट ट्री या नावाने ओळखला जाणारा ॲनाकार्डिया या कुळातील पानझडी प्रकारचा वृक्ष आहे. भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये आलेल्या उल्लेखावरून हा मूळचा भारतीय असावा असे वाटते. भारतासहित ऑस्ट्रेलिया व ईस्ट इंडिज येथे हा वृक्ष आढळतो. कानडीमध्ये केरू, गेरकाई, गुजरातीमध्ये भिलामू किंवा भिलामो असे म्हणतात. संस्कृतमध्ये अग्निमुखी, आमष्क, भलताक, वतारी, वीरवृक्ष, शैलबीज असे म्हणतात. हिंदीमध्ये भिलावा, भेला, भिलारण असे म्हणतात. बिबवा हा मध्यम उंचीचा वृक्ष असून याची उंची 5 ते 8 मीटरपर्यंत असते. पाने वरून चिवट व गुळगुळीत आणि पाठीमागून थोडेसे केस असल्याने खरखरीत असतात. पानाचे आकारमान मोठे म्हणजे लांबी 15 ते 40 सेंटीमीटर असून ती टोकाकडे गोलाकार असते. फुले लहान, हिरवट, पांढरी व पिवळसर असतात. त्यांचे देठ फारच छोटे असते. बिबव्याच्या झाडाला काजूप्रमाणे बोंडफळे येतात. ती पिकल्यावर पिवळ्या रंगाची दिसतात. या बोंडाला बिमटी किंवा बिंबुटी असे म्हणतात. गोड आंब्यात काजूप्रमाणे तेल असते, मात्र ते बिबव्यात असते तसेच झोंबणारे नसते. प्राचीन काळापासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात, विशेषतः कोकणात विविध रोगांसाठी तात्काळ गुण देणारे बिबव्यासारखे दुसरे रसायन नाही, औषध नाही अशी सर्वांचीच परमश्रद्धा आहे. औषधात बिबव्याला गोडांब्यात व बिबवे वापरतात. बिबव्यांचा वरचा भाग अत्यंत दाहक पण विलक्षण गुणकारी तेल असते. ते खूप दाहजनक आहे. बिबव्याच्या आतल्या बीमध्ये असलेल्या गोडांबीत खूप पौष्टिक द्रव्ये आहेत. बिबव्याचा उपयोग रंगनिर्मिती, रेझिन, औषधी साबण उद्योग, तणनाशके, आगरोधक अनेक उद्योगांसाठी होतो. मात्र जंगलामध्ये आढळणारी ही प्रजाती सध्या दुर्मिळ होत चालली आहे. या प्रजातीच्या फळांचा उपयोग अनेक उद्योगधंद्यात होत असल्याने पडीक जमिनी, माळराने, नदीकाठ, बागबगीचे इत्यादी ठिकाणी लागवड करणे आवश्यक आहे. भारतातील बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यात मोठ्या प्रमाणात आढळतो. फळे 1 इंच आकाराची असतात. ती काळ्या रंगाची बी याला नट असे म्हणतात. बिबव्याला जुलै-ऑगस्टमध्ये फुले येतात आणि परिपक्व फळे जानेवारी-मार्च या कालावधीमध्ये मिळतात. बिबव्याची परिपक्व फळे झाडाखालून जमा करावे. फळांचा आकार मोठा असतो. रंगही गर्द काळी. फळे रोप निर्मितीसाठी वापरावी. बी 10 ते 15 मिनिटं उकळत्या पाण्यात ठेवून 2 दिवस कोमट पाण्यात ठेवावे. त्यानंतर ओल्या गोंत्यात बांधून ठेवावे. या पद्धतीने संस्कार केल्याने बी पिशवीत पेरावे. 5 ते 8 इंच आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या पिशवीमध्ये उच्च दर्जाची रोपे तयार करता येतात. लागवड मध्यम, हलक्या व निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. आवश्यकतेनुसार पाणी, खत, तण व्यवस्थापन करावे. बियांपासून काळा रंग मिळतो. तो कपड्यांवर घट्ट बसतो. धोब्याकडे कपड्यावर नावे टाकण्यासाठी आणि गोदामातील हा रंग वापरला जातो, म्हणून याला इंग्रजीत मार्किंग नट असे म्हणतात.